आज खरं तर मी अशी सुरुवात करते पहिल्यांदा एकदम कॅमेरासमोर बोलून. तर आज आहे ते केळवण, जे की ज्याची तयारी आम्ही 2 दिवसापासून करतोय. पहिल्यांदा असं काही फंक्शन करतोय, त्याच्यामुळे थोडी गडबड होतीये. पण चला असू द्या, पहिला एक्सपिरियन्स आहे आमचा. पाहूया कसं कसं होतंय, तसं तुम्हाला आम्ही शेअर करू. आता आहे ना डेकोरेशनचं अर्धवट काम राहिलेलं मला कंप्लीट करायचं आहे. लाईट नव्हती सकाळपासून, थोडं आजच्या व्हिडिओचं काम पेंडिंग होतं, ते पण फटाफट मी करून घेतलं. आणि नंतर आता स्वयंपाकाची पण तयारी करायची, रांगोळी पण काढायची, घरातला पसारा पण आवरायचा आहे. कारण की कोणी पाहुणं येणार म्हटलं की आपण किती क्लीन आणि नीट ठेवत असतो, आपल्या पद्धतीने आपल्याला जितकं ठेवता येईल तितकं हे सर्व तर करायचं आहे. पाहूया आता कसं कसं होतं आहे आणि कोण कोण मला हेल्प करते. कारण की रिया, निशान आणि ते सर्वच काही झोपलेत. आणि आज आहे 1 नोव्हेंबर, म्हणजे आज ना आहे कर्नाटक राज्योत्सव. जसं आपल्या महाराष्ट्रात 1 मे सेलिब्रेट केला जातो महाराष्ट्र दिन म्हणून, तसं इकडे 1 नोव्हेंबर सेलिब्रेट केला जातो कर्नाटक राज्योत्सव म्हणून. तर त्याचं पण फ्लॅग होस्टिंग वगैरे करतात खाली, तर त्याची पण तयारी रात्री चालू होती थोडीफार. असं काहीतरी फ्लॅग वगैरे जे काय होतं ते काय लावतात गेटला वगैरे अरेंज करायचं असं काहीचं. तर पाहूया, खाली जायला वेळ मिळाला तर मी नक्कीच जाईल. पण घरात आता मला भरपूर काम आहे, पहिले ते तर मी करून घेते आणि मग नंतर ना पाहूया कसं कसं शेअर करता येईल तसं मी तुम्हाला शेअर करत. चलो भेटूया परत. मी डाळीचा कुकर पण लावलेला, पुरणपोळी बनवायची होती, पीठ पण मळून घेतला. आणि पहिल्यांदा सकाळी सकाळी आपल्याला एनर्जी हवी म्हणून तर म्हटलं पहिले चहा तर घेऊया आणि मग बाकीची कामं करायला सुरुवात करूया. चहा ठेवला आणि रात्री असं झालं होतं की माझ्या एका फ्रेंडनी ना ॲक्च्युली बिर्याणी दिली होती नॉनव्हेज. तर रिऊ आणि हे खात असतात, रिऊ, ईशान आणि हे तिघंही खातात, मी नॉनव्हेज खात नाही म्हणून मग मी फक्त जेवण केलं. बाकीची सर्व माझी जी मेहनत होती ती वायाला गेली. म्हणजे चपाती अक्षरशः आणि पनीरची जी भाजी बनवली होती ती पूर्ण मला फेकून द्यावी लागली. कारण की फक्त मी एकटी जेवली आणि बाकीच्या ह्या तिघांच्या वाट्याचा जो स्वयंपाक होता तो मी सकाळी फेकून दिला. खूप वाईट वाटत होतं खरं तर. चहा घेतला आणि नंतर ना रांगोळी काढायला बसली. रांगोळी काढायला म्हटलं आता हे केळवण आहे, केळीच्या पानावरती थोडंसं ट्रॅडिशनल काहीतरी करायचं असं काहीचं माझं होतं. तर म्हटलं केळीचं पानच काढावं आणि मग केळीचं पान आणि मग तो आकार वगैरे एवढं घेत बसण्यापेक्षा मी काय केलं, एक्स्ट्राचं पान होतं तर तेच पान मी असं व्यवस्थित खाली मांडलं आणि थोडासा आकार तर घेऊन घेतला. आणि त्यानंतर ना थोडं म्हटलं व्यवस्थित असं करून बॉर्डर वगैरे मग ही रांगोळी आपण स्टार्ट करूया. तर काय केळवण म्हटलं की थोडीफार आयडिया घेतलीच होती मी कशी काढायची काय. तर मी असं ठरवलं होतं की त्याचं नाव टाकायचं आणि थोडंफार आपलं केळवण म्हटलं की आता आणि लग्न होतं तर हळदी कुंकू आणि एक पान ठेवायचं आणि त्याच्यावरती हळदी कुंकू सुपारी वगैरे असं काहीचं. तर इतक्यात रिया उठला आणि त्याची गडबड सुरू होती, त्याला रांगोळी खेळायला हवी होती म्हणून तो मध्ये मध्ये करत होता. तर अशा प्रकारे मी ही माझी रांगोळी कंप्लीट करून घेतली. आणि नंतर ना आता मला स्वयंपाक करायचा होता तर म्हटलं आधी रेडी व्हावं. तर मी अशी छानशी रेडी झाली होती. तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. तर आता माझं पुरण वगैरे शिजलं होतं, ते म्हटलं आधी परतून वगैरे घ्यावं मस्तपैकी आणि मग नंतर ना बाकीची तयारी करावी. तर हे पुरण परतवायचं होतं तर मी काय केलं, गूळ वगैरे घालून घेतला आणि ते मंद आचेवरच व्हावं लागतं. तर थोडंसं साईडला म्हणजे कमी याच्यावरती मी इकडं बाकी दुसरी तयारी करत होते, जे की रियाला त्यांना नाश्ता करून द्यायचा होता मला पहिले तर. आणि परत इकडं आमटीची पण तयारी करायची होती. पुरणपोळी म्हटलं की आपल्याला एकच काम नसतं, भरपूर काही असतं. तर असं काहीचं. तर जितका हवा तितका मी गूळ वगैरे असं चिरून किंवा बारीक करून वगैरे घेतला होता. आणि बऱ्यापैकी पुरण परतून झाल्यानंतर ना मी त्यामध्ये विलायची टाकणार होती शेवटी. तर त्याचीच ही माझी तयारी झाली. मी विलायची वगैरे व्यवस्थित फोडून घेतली मला जितकी पाहिजे होती तितकी. आणि आज माझा हा पहिला एक्सपिरियन्स होता की मी ना स्टीलच्या कढईमध्ये पुरण परतवत होते. थोडं जास्तच टाकलं होतं कारण की म्हटलं कुणाला नाही, त्याचे फ्रेंड्स पण येतील असं काहीसं माझा अंदाज होता. कारण की नेहमी तो एकटा असता कधी आलेला नाही, याच्या आधी एकदा दोनदा तो येऊन गेला होता पण त्याच्या फ्रेंड सोबत आलेला होता. म्हटलं चला आता थोडंसं जास्तच घातलेलं तर मग ह्या स्टीलच्या कढईमध्ये घातलं. तर माझा हा पहिलाच हे होता. कढई तशी जाड आहे पण माहित नाही कंटिन्युअस ती हलवावं लागत होतं कारण की पुरण म्हटलं की ते लगेच चिटकत होतं गूळ वगैरे. म्हणून आहे ना कंटिन्युअसली मी ते हलवत हलवतच ते बारीक हे करून ठेवलं. आणि जेव्हा मी हे विलायचीचं करत होती ना तर त्यावेळेस मी गॅस बंद करून ठेवला होता, नाहीतर तो लगेचच लागेल आणि करपल्यासारखं होऊन जाईल म्हणून म्हटलं रिस्क घ्यायला नको. तर असं काहीच. आता मी गॅस परत थोडंसं ते विलायची पावडर टाकल्यानंतर म्हटलं छान असं परतून घ्यावं म्हणून परत गॅस ऑन केला आणि परत ती माझी तयारी सुरू झाली.
तर पुरण म्हटलं की हे सगळं भरपूर कामं असतात त्या दिवशी आणि खूप खरं तर दमायला होतं असं. तर माझं आता हे परत छानपैकी पुरण परतणं सुरू झालेलं आहे. तर आमटी पण बनवायची होती, त्याची पण तयारी मी साइड बाय साइड करत होते. म्हणजे खोबरं चिरणं म्हणा किंवा डाळ वगैरे, लसूण, हे कोथिंबीर वगैरे जे मला हवं होतं तेही मी काढून घेतलं होतं. आणि मी मध्येच रियानला, ईशानला आणि ह्यांना पोहे खायचे होते म्हणून पोहेही बनवून दिले होते. कारण की आपलं पुरण वगैरे व्हायला थोडा वेळ लागणार होता. तोपर्यंत मुलं काही एकदम धरणार नव्हते. म्हणून म्हटलं त्यांच्यासाठी आधी पोहे वगैरे बनवून घ्यावेत आणि हे मला बोलले की मी पुरण बारीक करून देतो. म्हणून मी खरंच खूप हॅपी झाले होते. कारण की माझं तितकं काम आणि तितका वेळ माझा वाचणार होता, की जो काही तो 15 मिनिटं किंवा 10 मिनिटं लागतील तर त्याच्यासाठी. म्हणून मी खूप हॅपी होते आणि ह्यांच्याकडे मी ते करायला दिलं आणि नंतरनं म्हटलं कुरडई वगैरे पापड तळून घ्यावे, जेणेकरून मग मला दुसरी कामं करायला बरं होऊन जाईल. आणि त्याच कढईत आहे ना कसं आमटी पण बनवली ना तर मग तेलकट परत सारखं आपल्याला क्लीन वगैरे पण करायला लागत नाही. म्हणून मी पहिले कुरडई आणि ते तळून घ्यायचा विचार केला. आणि याआधी मी भजी पण बनवणार होते, पण म्हटलं कसं तो आल्यानंतरच गरम-गरम बनवूयात. आत्ताच कशाला बनवून ठेवायचं, असं काहीचं प्लॅनिंग होतं. तर पहिल्यांदा कुरडई, थोडेसे पापड आणि जे रागीचे थोडे पापड होते माझ्याकडं ते मी तळून घेतले आणि नंतरनं सांगते तुम्हाला. आमटीसाठी मी जेव्हा हे परतत होते, म्हणजे जे खोबरं वगैरे होतं, कांदा वगैरे ते बारीक करायचं होतं, त्यावेळेस मी भांडे पण घासून घेतले आणि त्यानंतरनं मला वेळ होता. हे बोलले आधी सगळं क्लीन वगैरे करून घे, नंतरनं ते पोळ्या वगैरे बनव, कारण तो पण येईल तोपर्यंत असं काहीचं. आणि इकडं डेकोरेशनचं थोडंसं बाकी होतं. म्हटलं चला आता ते डेकोरेशनचं करून घेऊयात. ईशान गेला होता त्याच्या फ्रेंडकडे खेळायला, देव पण खाली गार्डनला खेळायला गेला होता. असं काहीसं त्यांचं चालू होतं. म्हणून म्हटलं चला हे डेकोरेट करून घ्यावं. तसंही अजून पुरणपोळी बनवायला मला वेळ होता. तर फायनली आता मी हे डेकोरेशन करायचं म्हणून घेतलं. कसं काय अरेंज करावं, कसं छान वाटेल, असं काहीसं माझं सुरू होतं. तर बऱ्यापैकी मी आता आहे ना ही उरली जी म्हणतो किंवा काय म्हणतात त्याला ह्या भांड्याला, ते मी डेकोरेट
माझं हे एकदम फायनल डेकोरेशन होत आलंय. तर आणि तेव्हा मी कुणाला फोन केला तर तो बोलला मी आत्ताशी उठलोय आणि मला अजून आवरायचंय आणि मग यायचंय. तर बापरे, म्हटलं चला आता आपण तर जेवण करून घेऊया, कारण की याला यायला अजूनही बराच वेळ लागणार आहे. तर म्हटलं चला राहू द्या याचं. तर मग मी आमच्यासाठीच फक्त, आणि तुम्हाला दाखवते पहिल्यांदा त्याआधी फायनल मी कसं डेकोरेशन केलं. हे माझं फायनल डेकोरेशन असणार आहे. तिथे ताट वगैरे वाढून ठेवायचे आणि दिवे वगैरे जे काय असेल तर ते लावायचे. जेव्हा तो येईल तेव्हा हे सगळं मी करणार होती. आता काय फक्त तुम्हाला हे दाखवते की अशा प्रकारचं मी काहीसं डेकोरेशन केलंय. आणि अजून आमच्या नवरदेवाचा खरं तर पत्ता नाहीये आणि आम्हाला तर भूक लागली होती म्हणून मग मी पुरणपोळी बनवायला घेतली आणि जेणेकरून आता आम्ही तरी जेवण करू. आणि मग नंतर खरं तर झोप पण यायला लागली होती, कारण की 12 काय 1 वाजून गेले होते. हा काय अजून आलेलाच नव्हता. तर असं काहीसं या दिवशी झालंय. खरं तर आपण इतकी तयारी करतो आणि ह्याला यायला अजून लेट होणार आहे असं ऐकल्यावर आपण आपलं जेवण करून घेऊया. तर आता मी पहिले तर पुरणपोळी वगैरे बनवून घेते, जी की बनवली नव्हती. खरं तर भजी सुद्धा बनवली नव्हती. तो येणार म्हणून मग ते पण पेंडिंग ठेवलं होतं. पण आता हे सगळं आम्हालाच आत्ताच बनवावं लागेल आणि नंतर तो जेव्हा येईल त्यावेळेस त्याला परत गरमागरम करून द्यायचं, असं काहीसं नियोजन मी करतीये. तर ईशानचे क्लासेस पण होते म्हणून त्याला पण त्याच्या फ्रेंडकडे जाऊन घेऊन यायचं होतं. तर पाहूया आता काय काय होतंय आणि काय काय. मला तर वाटतंय आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि नंतर पाहूया नेक्स्ट डेला की कुणाला आल्यानंतर काय काय होतंय आणि त्याचं मी स्वागत कशी करतेय. कारण की तो आज काय येईल आणि आपला ब्लॉग पण भरपूर मोठा होत चाललाय असं मला वाटतं. म्हणून हा ब्लॉग मी खरं तर इथंच एंड करते. आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि रियानलाही झोपवते. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, जे की फायनल त्याचं कसं मी स्वागत केलं आणि काय कसं केळवण झालं ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. चलो बाय. आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि तो जरा जास्त इंटरेस्टिंग असेल असं मला वाटतं. चला तोपर्यंत हा ब्लॉग पहा आणि एन्जॉय करा. स्वतःची काळजी घ्या. चलो.